नमस्कार, मी ज्योती रायखेलकर, काचीगुडा भजनी मंडळाची सदस्य. हनुमान उपासना केंद्रांतर्गत श्रावणधारा या सत्रामध्ये रक्षाबंधन म्हणजे नेमके काय या विषयावर सुसंवाद साधणार आहे. श्रावण महिन्यातील ही पौर्णिमा, जिला आपण नारळी पौर्णिमा म्हणतो, याच दिवशी आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो. खरं तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण हे आपल्या सर्वांना पूर्वीपासून माहिती आहे. बहिणीने छान तयार होऊन भावाला घरी बोलवायचं, त्याला तिलक लावून आरती करून ओवाळायचं, गोडधोड खाऊ घालायचं आणि भावाने तिला रक्षण करेन असं वचन द्यायचं. अर्थात रक्षा करण्याच्या बंधनात भाऊ स्वतःला बांधून घेतो. भावा बहिणीची लाडीत भांडणं, मजा मस्ती, एकमेकांना चिडवणे, एकत्र जेवणे, भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे, अशाच काही गमती जमती करून आपण हा सण साजरा करतो. पण इतकंच महत्व आहे का या सणाचं? फक्त भाऊच बहिणीचं रक्षण करतो का? अशा कितीतरी बहिणी आहेत जगात ज्या आपल्या लहान भावंडांचं रक्षण करण्यासाठी सगळं आयुष्य वेचतात. तर मला असं वाटतं, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या रक्षणाची जिम्मेदारी घेणे म्हणजे रक्षाबंधन. रक्षासूत्र अर्थात राखी बांधून हे आश्वासन देणे की मी आहे तुझ्यासोबत. हा सण खरं तर पुराण काळापासून चालत आलेला आहे. सत्ययुगात याची सुरुवात झाली. या सणाविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी काही कथांचा आपण आज आढावा घेऊया. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसे नारायण, जैसी ज्याची भक्ती तैसे नारायण. श्री नारायणांची ही खूबी आहे की जसा ज्या भावनेनी भक्त त्याला भजतो तसाच तो त्याला दर्शन देतो. जेव्हा शिशुपालाचे 100 अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने शिशुपालाला मारलं, तेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला थोडीशी जखम झाली आणि त्याच्या बोटातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. श्रीकृष्णाने आशेने आपल्या बहिणीकडे सुभद्रेकडे बघितलं. सुभद्रेच्या मनात आलं, मी माझी एवढी भरजरी साडी फाडून ही श्रीकृष्णाची जखम बांधणं जरुरी आहे का? श्रीकृष्णाला काय ते कळालं तिच्या मनात काय आहे. मग श्रीकृष्णाने हळूच द्रौपदीकडे बघितलं. द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता आपला भरजरी शालू फाडला आणि त्याची चिंधी घेऊन श्रीकृष्णाच्या बोटावर बांधली. तर ज्या भक्तीने, ज्या तन्मयतेने, ज्या तळमळीने तिने ती चिंधी बांधली, म्हणजे श्रीकृष्णाला तिने राखी बांधली. आणि या रक्षासूत्राचं महत्व म्हणून श्रीकृष्णाने जन्मभर द्रौपदीचं रक्षण करण्याची, सतत तिच्या पाठीशी उभं राहण्याचा आशीर्वाद तिला दिला.
आजही प्रत्येक भावाच्या रूपात त्या श्रीकृष्णाला आपण बघतो. तशीच अजून एक कथा आहे बलिराजाची. असं म्हणतात की राखी बांधण्यापूर्वी एक मंत्र श्लोक म्हणायचा असतो, तो असा: ये नवेंद्रो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपि बंधामि रक्षेमा चलमाचल. हा मंत्र म्हणून पूर्वी गुरुजी आपल्याला रक्षासूत्र बांधायचे. मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही खेड्यात असायचो, तर त्या गुरुजींना जंगम असं म्हणायचे. तर ते गुरुजी सकाळी सकाळी उठून आमच्या घरी यायचे आणि ते रंगीबेरंगी लाल, गुलाबी, पिवळे दोऱ्यावर असे छोटे छोटे मखमली गुंडू सारखे असे असायचे आणि त्या राख्या ते आम्हाला सगळ्यांना बांधायचे. तेव्हा याचा अर्थ अगदी काही कळाला नव्हता मला, पण आता कळाला. राजा बलीवर प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बलिराजाने विष्णूंनी माझा द्वारपाल बनवून राहावं असा वर मागितला. मग काय, श्री विष्णू बलिराजासोबत पाताळामध्ये गेले आणि त्यांचा द्वारपाल बनून तिथे राहू लागले. इकडे माता लक्ष्मी श्री विष्णूची वाट बघून बघून थकून गेली आणि मग एक दिवस एक साधारण स्त्रीच्या वेशामध्ये ती बलिराजाकडे गेली आणि बलिराजाला तिने राखी बांधली. बलिराजा दानवीर तर होताच. त्याने विचारलं, सांग ताई, तुला काय पाहिजे? तिने सांगितलं, माझा नवरा तुझ्या राज्यामध्ये आहे, बंधनात अडकलेला आहे. तू मला असा आशीर्वाद दे की माझा नवरा त्या बंधनातून मुक्त होईल. आणि बलिराजाने आशीर्वाद दिला की लक्ष्मीने आपलं खरं रूप दाखवलं. बलिराजा काय तो समजला आणि त्यांनी श्री विष्णूला त्याच्या वरातून मुक्त केलं. आणि तेव्हापासून बलिराजाने सुद्धा त्या राखीचा मान म्हणून श्री लक्ष्मीचं रक्षण करण्याचं वचन लक्ष्मीला दिलं. हाच तो नारळी पौर्णिमेचा दिवस. आता ह्या झाल्या पुराण काळातल्या गोष्टी, पण काही प्रदेशात वेगवेगळ्या कथा पण याबद्दल सांगितल्या गेल्या आहेत. गुजरातमध्ये एक किस्सा असा दर्शवतो की राखी पौर्णिमा हा जाती, धर्म, राजनीती या सगळ्या बंधनाच्या परे आहे. सुलतान बहादूर शाह चित्तोडवर आक्रमण करणार म्हणून राणी कर्णावतीने मदतीचा हात मागण्यासाठी सम्राट हुमायूला राखी पाठवली होती. आणि केवळ राखीचा मान म्हणून राजा हुमायू, जो त्यावेळी बंगालमध्ये होता, आपलं सैन्य घेऊन गुजरातमध्ये आला आणि राणी कर्णावतीचं रक्षण केलं. अशी ही कथा. आता हे झालं भाऊ बहिणीचं नातं. पण एक कथा अशी आहे, इंद्र जेव्हा युद्धावर जात होते, हळूहळू त्यांची शक्ती कमी होऊ लागली. ते चिंतित झाले. त्यांना चिंतित बसलेलं बघून त्यांची पत्नी सुचीने एक सूत्र त्यांच्या हातावर बांधलं. नंतर इंद्राला कशी कुणास ठाऊक माहित नाही, खूप शक्ती प्राप्त झाली आणि युद्धामध्ये त्यांना यश मिळालं. तिथून अशी प्रथा सुरू झाली की शुद्ध भावनेनं रक्षासूत्र बांधून आपण समोरच्यांचं रक्षण करू शकतो. आणि मुख्य म्हणजे हा जो विश्वास आहे की सूत्र माझी रक्षा करणार, हा महत्वाचा आहे. तसेच अजून एक महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय संग्रामाच्या काळात रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम यांच्यात सन्मान आणि सुरक्षा ही भावना जागृत करण्यासाठी सामूहिक रक्षाबंधनाचं आवाहन दिलं होतं. या सणाचा उपयोग त्यांनी
एक राष्ट्र किंवा लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी केला होता. प्रत्येकाने प्रत्येकाच्या रक्षणाची जिम्मेदारी घ्यायची. किती छान भावना आहेत ना. सुरक्षा की गाठ असं काही नाव त्यांनी त्या सणाला दिलं होतं. तोच हा दिवस. तसेच आपल्या सैनिकांसाठी जे युद्ध पातळीवर आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत असतात, त्यांना सुद्धा युद्ध पातळीवरच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया हे रक्षासूत्र बांधून त्यांचं रक्षण करतात. इतकेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी राखी पौर्णिमेला श्रवण कुमाराची पूजा केली जाते. अशी कथा आहे की राजा दशरथाकडून जेव्हा श्रावण बाळाला बाण लागला, त्याची मातृपितृ सेवा खंडित झाली आणि याचं खूप वाईट श्रावण बाळाला वाटत होतं. मरायच्या आधी तो दशरथाला म्हणाला की तुझ्यामुळं माझी मातृपितृ सेवा अर्धवट राहिली, तेव्हा मला मुक्ती कशी मिळेल, माझा आत्मा कसा तृप्त होईल, कसा मोकळा होईल. तेव्हा दशरथाने त्याच्या हातावर एक रक्षासूत्र बांधलं होतं की त्याचा पुढचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून. हा दिवस सुद्धा रक्षाबंधनाचाच होता. म्हणून हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करावा अशी दशरथाने घोषणा केली होती. अशी पण कथा आहे. काही ठिकाणी पाऊस चांगला व्हावा म्हणून समुद्र व जलदेवता अर्थात वरुण आणि इंद्रदेवाची पण पूजा केली जाते. अशा प्रकारे एक राखी श्रवण कुमारासाठी अर्थात जे कोणी अल्पवयात अकाली मृत्यू पावले त्यांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी. एक राखी सर्वांचा रक्षणकर्ता, सर्वांचा मार्गदर्शक, सर्वांचा सखा श्रीकृष्णासाठी. एक राखी आपल्या कुलाचं रक्षण करणाऱ्या कुलदेवतेसाठी. एक राखी कैदेत असलेल्यांना सोडवण्यासाठी. जे निरापराध आहेत पण ज्यांना शिक्षा झाली, कैदेमध्ये आहेत, त्यांना सोडवण्यासाठी. एक राखी सैनिकांसाठी. एक राखी कुणाला तरी काहीतरी जे काही हवं असेल ते मिळण्यासाठी. एक राखी आपल्या भावासाठी. कालाय तस्मै नमः. काळानुसार वेळेनुसार माणसांच्या गरजा भावना बदलणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. तर काळानुसार रक्षाबंधन याचे झालेले रूपांतरण यावर एक नजर फिरवूया. हा सण आता बहीण भावापुरता मर्यादित न राहता याद्वारे पर्यावरण आणि निसर्गाच्या संरक्षणाचा संकल्प करण्याची संकल्पना पण पुढे येत आहे. खूप ठिकाणी छोट्या छोट्या रोपट्यांना किंवा झाडांना हे रक्षासूत्र बांधलं जातं, कारण त्यांचं रक्षण करायचंय आपल्याला. बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना सुद्धा रक्षासूत्र बांधली जातात, त्यांचं रक्षण करायचंय म्हणून. तसेच सोशल मीडियाद्वारे आधुनिक पद्धतीद्वारे डिजिटल राख्या किंवा व्हिडिओ कॉलद्वारे दुसऱ्या शहरातच नाही तर दुसऱ्या देशात असलेल्या आपल्या सख्या मानलेल्या भावांबरोबर पण रक्षाबंधन हा सण आपण साजरा करू शकतो. खरं तर आजची बहीण फक्त रक्षणासाठी नाही तर साथ आणि सन्मानाची ओवाळणी डिझर्व करते. तुमचं काय म्हणणं आहे?
माझं म्हणणं तर असं आहे की भाऊ रक्षण तर करेलच, पण त्याने बहिणीचं अस्तित्व आणि स्वतंत्र विचारही जपले पाहिजेत असं मला वाटतं. तर चला, अशा आधुनिक विचारांनी आपण रक्षाबंधनाचा हा सण साजरा करूया. सगळ्यांना मी राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच माझा संवाद थांबवते. धन्यवाद.